आणि म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. तसं जेवढी लोकांनी आमच्यावरती टीका टिप्पणी केली, तेवढंच जनतेने आम्हाला प्रेम दिलं. मुलं कशी वाढली, काय केलंय, कसं शाळेत जात होती, याची माझ्यापेक्षा जास्त काळजी तिला. मी आपलं बोंबलत फिरायचो. 40 वर्षापासून त्यांनी आयुष्याची समाजकार्य करण्यात घडवले. पण जे बाळासाहेबांची शिकवण असेल, 80% समाजकारण, समाजसेवा, ती सगळी करत आलो आम्ही. आणि म्हणजे आज मला बोलायला पण शब्द सुचत नाही. मला सर्वात प्रथम माझा मतदारसंघ दिसला. या लोकांनी जर मला मोठं केलं नसतं तर मी इथे पोहोचलो असतो का? म्हणजे आज आमचा मतदारसंघ आम्ही परिवार समजतो आणि हा परिवार आमच्या सतत पाठीशी आहे. सगळ्यात पहिला नंबर माझ्या मुलाची बाळा. खूप आनंद होतो. कसा होता लहानपणी तुमचा लेख कसा होता? छत्रपती संभाजीनगर साठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना लंडनमध्ये लोकमत कडून महाराष्ट्र रत्न म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि लंडनहून नुकतेच या ठिकाणी संजय शिरसाट संभाजीनगरमध्ये आलेले आहेत. जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. त्यांचे सर्व लाडके कार्यकर्ते त्यांचं स्वागत करण्यासाठी खरं त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी दाखल झालेले आहे. ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या उधळणामध्ये खरं संजय शिरसाट यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. साहेब, खरं सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन. तुम्हाला पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. काय पहिली प्रतिक्रिया? परवा दिवशी लंडनला जो काही सत्कार झाला किंवा मला पुरस्कार मिळाला, त्या ठिकाणी अनेक क्षेत्रातले मान्यवर लोक होते. मी या महाराष्ट्राचा, संभाजीनगरचा, सर्वसामान्यापासून कार्याची झालेली सुरुवात आज मला ती लंडनपर्यंत घेऊन गेली. आणि तिथं महाराष्ट्र रत्न पुरस्कार भेटल्यानंतर मला सर्वात प्रथम माझा मतदारसंघ दिसला. या लोकांनी जर मला मोठं केलं नसतं तर मी इथे पोहोचलो असतो का? आणि म्हणून त्यांचे स्वतः खरं तर मनापासून त्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांच्यामुळं एक ऊर्जा मिळाली. आता भविष्यातही असे पुरस्कार मिळाल्यानंतर माणसाला पुन्हा आपल्याला जोमाने काम करायचे ही एक ऑटोमॅटिक भावना तयार होते. म्हणून मी त्या लोकमतचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि ह्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी आज जो जल्लोष दाखवला, उत्साह दाखवला, मला कल्पना सुद्धा नव्हती. आणि त्यांनी या पद्धतीने सर्व कार्यकर्ते आले, आज माझं स्वागत केलं. त्यांचाही मी आभारी आहे. खरं तर त्यांच्या ताकदीवरच राजकारण आमचं चालत असतं. आणि म्हणून हे जे कार्यकर्त्याचं वलय ज्याच्या मागं आहे तो राजकारणामध्ये कधी मागं जात नाही, हा माझा अनुभव आहे. साहेब, आपण जर पाहिलं तर मागच्या काही काळामध्ये खरं तुमच्यासाठीही काही त्रासदायक तो काळ होता. तुमच्यावर आरोप झाले, मात्र आज एक आनंदाचा क्षण या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तुमच्या कामाची पोचपावती मिळते. नाही, ते बघा, राजकारणामध्ये आरोप करणारे असतात. जेवढे तुम्हाला चाहते असतात तेवढा एक वर्ग असा असतो की जो तुमच्या विरोधात असतो नेहमी. आणि म्हणून त्याची काळजी करायची नाही, परंतु आपण चुकी करायची नाही. आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा होता. आज मी समाज कल्याण खात्याचे मंत्री असताना समाज कल्याण अधिकारी वर्ग 2 चे 22 लोकांना अपॉइंटमेंट लेटर दिले. आणि तेही मुख्यमंत्र्याच्या हस्ते. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ही अशी घटना घडली की एखाद्याचं अपॉइंटमेंट लेटर मुख्यमंत्री देतो. आणि तो कार्यक्रम सुद्धा आज पार पडला. 22 कुटुंब आज आनंदित आहे. त्याचा एक वेगळा आनंद मला होता. म्हणून टीकेची चिंता न करता कामात तर आपण जर राहिलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर मात करता येते. म्हणून आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांना आजकाल मी उत्तर देत नाही. आपण एकंदरीत जर पाहिलं तर पालकमंत्रीपद मिळालं, मंत्रीपद मिळालं, कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आणि पुन्हा या ठिकाणी तुमचा सत्कार लंडनमध्ये होतोय. बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी आठवण येते. निश्चितच राजकारणामध्ये आम्हाला बोट धरून जे चालवलं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच. म्हणून तर आम्ही दरवेळेला सांगतो की आमचं दैवत जे आहे राजकारणामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांनी जर माझ्यासारखा सर्वसामान्य माणसाला जर उभं केलं नसतं तर हे जे वैभव पाहतात त्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवलेली. आणि त्या आता त्याचं रूपांतर आता या मोठ्या भव्यतेमध्ये आपल्याला दिसतं. म्हणून शिवसेना प्रमुखाची आठवण तर झालीच की एक माणूस असा ज्यांनी माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवले. आणि लंडनमध्ये का असाना माझा शिवसैनिक आज तिथं बक्षिसाला पात्र झाला. नक्कीच तुमच्यावर आरोप झाले, खरं तर व्हिडिओ व्हायरल झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. संजय शिरसाट आता संपणार अशी खरं चर्चा सुरू झालेली होती. अनेकांनी स्वप्न देखील पाहिले होते. मात्र आता संजय शिरसाटांना कोणीच थांबवू शकत नाही हे स्पष्ट सिद्ध झालंय. बघा, खोटे तुम्ही आरोप करा, खोटे नका करू. खोटे आरोप करून जास्त काळ राजकारण करता येत नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये जितक्या निवडणुका लढवल्यात ना त्यामध्ये कधी विरोधकावर टीकाच केली नाही. मी आणि माझं काम या ह्याच्यातून लोकांनी मला निवडून दिलं.
मी कोणातरी विरोधकावर टीका केली, माझी सगळ्या निवडणुकीची निकाला बघा, त्या टायमाची माझी भाषणं बघा. टीका करून काय होतं? आणि खोटे आरोप तर मुळात नसावेत, परंतु काही लोकांचा उठला सुटला तोच धंदा आहे. ब्रँड बनायचं असतं ना, काहीतरी हेडलाईन द्यायची असते, आणि हेडलाईनसाठी काही लोक तडफडतात. ही नशा गरजपेक्षाही डेंजर आहे. त्यांना त्याची कल्पना नाही. एखाद दिवशी त्या टीव्ही म्हणून गायब जर झाले ना, तर ते कायमचे गायब होतील, तर दिसणार नाही. आणि जेव्हा दिसणार नाही त्या टायमाचं फ्रस्ट्रेशन त्या टायमाला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून ही नशा नको. तुम्हाला समाजसेवेचं पोरत घेतलेलं आहे का, चांगलं काम करा. रोज लोकांना बोंबलणं, आता तो संजय राऊत रोज बोंबलतो, मी बंद करून टाकलं. लोक माझी त्याची तुलना त्यांच्याशी करायला लागले. अरे बाबा, तो संजय राऊत आहे, मी संजय शिरसाट आहे, म्हणून बोलणंच बंद करून टाकलं. आजी, मुलाला पुरस्कार मिळालाय, काय वाटतंय? बरं वाटतंय. बरं, खरं तर एक शून्यातून सुरुवात झालेली होती, आज थेट लंडन मध्ये त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार मिळतोय. अभिमान वाटतोय का? एकदम आनंद वाटतोय. अर्ध आयुष्य जास्त झालं. वा वा. छान आहे. काय कसा होता लहानपणी तुमचा लेख, कसा होता? आमच्या लेखाचं काय सांगता बाबा, त्याचं चालूच काही बी काम धंदे हे ते, एकदम सुंदर काम. लहानपणी मुलं कसे राहतात ते काय सांगता येतं, काय सांगता येत नाही एवढं. कोणी हुशार राहतं, कोणी चप्पल राहतं, कोणी काही करू शकतात. तसे माझे मुलं नव्हते. एकदम सज्जन, मस्त पैकी काम धंदे वगैरे. बरं, आता लाखो लोकांच्या समस्या त्या ठिकाणी हे सोडवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लहानपणी वाटलं होतं आपल्याला लेख एवढा मोठा होईल म्हणून? नाही. असे आपल्याला होतच नव्हतं ना तेव्हा. फक्त आपले मुलं असे होतील. सगळ्यात पहिला नंबर माझ्या मुलांनी मारला. मला खूप आनंद होतो. काय सांगशाल साहेबांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान झालेला आहे? आज जो पुरस्कार मिळाला तो तर म्हणजे त्याचा जो आनंद आहे तो शब्दात पण वर्णन नाही करता येणार. आणि कधी म्हणजे स्वप्नातही विचार केला नव्हता. 2.5 वर्षामध्ये खरं तर 40 वर्षापासून त्यांनी आयुष्याची समाजकार्य करण्यात घडवले. पण जे बाळासाहेबांची शिकवण असेल, 80% समाजकारण, समाजसेवा, ती सगळी करत आलो आम्ही. आणि म्हणजे आज मला बोलायला पण शब्द सुचत नाहीये. फक्त बाळासाहेब ठाकरेच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पण पुण्याईमुळे आज आम्ही 2 वेळा लंडनला जाऊन आलो. आणि जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा इतर मान्यवरांकडे बघितल्यावर आम्हाला वाटलं नाही की आपणही त्यातले एक आहोत. त्यावेळेस आम्हाला मतदारसंघाची तशीच त्यांच्या वडिलांची पण खूप प्रकर्षाने आठवण आली. मला शब्द नाही सुचत आहे. बरं, ताई, आपण जर पाहिलं तर मधल्या काळामध्ये साहेबांवर अनेक आरोप झाले आणि विरोधक जे आहे ते फक्त त्यांच्यापर्यंतच मर्यादित नव्हते, तर घरांच्यापर्यंत देखील आलेले होते. आज त्यांच्या कामाची पोचपावती या ठिकाणी मिळाली. नक्कीच, नक्कीच. आणि म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. तसं जेवढी लोकांनी आमच्यावरती टीका-टिप्पणी केली तेवढंच जनतेने आम्हाला प्रेम दिलंय. म्हणजे आज आमचा मतदारसंघ आम्ही परिवार समजतो आणि हा परिवार आमच्या सतत पाठीशी आहे. बरं, साहेब, आपण जर पाहिलं तर कंटिन्यू लोकांमध्ये असतात, समस्या त्या ठिकाणी सोडवत असतात. असं वाटतं की आपल्यालाही त्यांनी वेळ द्यावा? नाही, तसं कधीच नाही वाटलं. कारण आमच्या म्हणजे आता जवळ-जवळ 40 वर्षापासून आमच्या लग्नालाही 33 वर्ष झाली आहे. कारण आम्ही आमचा परिवार म्हणजेच आम्ही सगळ्यांना, सगळे कार्यकर्ते म्हणजे माझ्या मुलासारखे, मुलीसारखे वगैरे समजतो. त्यामुळे असं कधीच नाही वाटलं की बाबा साहेबांनी आम्हाला 24 तास सगळं काम सोडून घरी राहावं, असं कधीच नाही वाटत. साहेब, पत्नी या ठिकाणी भावनिक झालेल्या आहेत. तुमच्या यशामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. निश्चित वाट आहे. आता घर सांभाळेल कोण? मी आपलं असं फिरतीवर असायचो. आपल्या चांगले कामं जे काही करायचो, पोलीस माझ्या पाठीशी असायचे, फिरत असायचे, शोधत असायचे. त्या टायमाला घराचं काम पाहणं म्हणजे घरच्या बायकोचंच काम नाही. मग मुलं कशी वाढली, काय केलंय, कसं शाळेत जात होती, याची माझ्यापेक्षा जास्त काळजी तिला. मी आपलं बोंबलत फिरायचो, पण त्या बोंबलण्याचा परिणाम आज चांगल्यामध्ये झालेला आहे, त्याचा आनंद आहे. साहेब, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. खरं तर संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहे. पूर्ण कुटुंब या ठिकाणी भावनिक झालेलं आहे आणि शिरसाट कुटुंबियासाठी खरं तर हा एक आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा दिवस आहे. प्रशांत वाघ फोटोग्राफीसह मी निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूज, छत्रपती संभाजीनगर.